काल रात्री आपण एक लाईव्ह केलेलं, त्याच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा स्कूल व्हॅनमध्ये धक्कादायक विनयभंगाचा प्रकार घडलेला आहे त्याची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली होती आणि या घटनेवरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे। पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो युद्ध पातळीवरती केला जातोय आणि जो आरोपी होता, जो चालक होता, त्याने 12 वर्षांच्या चिमुकलीवर हा विनयभंग तिचा केला आणि महत्त्वाचं म्हणजे हा सगळा धक्कादायक प्रकार केल्याच्या नंतर कितीही वाईट वृत्ती, नीच वृत्ती म्हणावं लागेल, त्या मुलीला त्यांनी विचारलं की तुला मजा आली का। खरं तर हे ऐकल्याच्या नंतर कुठेतरी तळपायाची आग डोक्यात जाते आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध जे आहे ते खरं तर कठोर शासन होणं तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या मनात ही बाब येते, परंतु कायदेशीर मार्गाने संपूर्ण तपास पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय आणि त्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळलेल्या आहेत। 2 तासामध्ये त्याला पोलिसांनी जे आहे ते अटक केली, नंतर कल्याणच्या न्यायालयामध्ये जे आहे ते दाखल केलं आणि या संपूर्ण घटनेचा तपास पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। परंतु पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। विद्यार्थ्यांनी कुणाच्या विश्वासावर, कुणाच्या भरोशावरती मुलांना शाळेमध्ये पाठवायचं हा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। खरं तर मागच्याच महिन्यामध्ये जी धक्कादायक घटना घडलेली त्याच्यानंतर वाहतूक विभागाच्या माध्यमातून आणि सोबतच सगळ्या प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जे आहे ते प्रत्येक स्कूल व्हॅनमध्ये एक महिला असणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलेलं। त्याच्यानंतर खरं तर या शाळेमध्ये हा जो धक्कादायक प्रकार घडलेला आहे त्या शाळेच्या व्हॅनमध्येही एक महिला असणं गरजेचं होतं, परंतु कोणत्याही प्रकारे महिला तिथे नव्हती, फक्त तो चालकच होता आणि त्याच्या माध्यमातून हा वाईट प्रकार जो आहे तो घडलेला आहे। त्याच्यामुळे बदलापूर शहरातील पालकांमध्ये जे आहे ते एक भीतीचं वातावरण आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि महत्त्वाचं म्हणजे या गुन्ह्यामध्ये पोस्को कायदा आणि सोबतच अॅट्रॉसिटी कायदा या कायद्याअंतर्गत जे आहे ते चौकशी केली जाते। हे कायदे जे आहे ते कलम जे आहे ते या आरोपीच्या विरोधात लावण्यात आलेले आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे पोस्को कायदा या ठिकाणी आल्यामुळे पोस्को कायद्याच्या अंतर्गत ही संपूर्ण कारवाई होत असल्यामुळे शाळेचं नाव, विद्यार्थिनीचं नाव, आरोपीचं नाव आम्हाला सांगणं जे आहे ते बंधनकारक आहे। तिची माहिती आम्ही सांगितली तर त्याविरुद्ध आमच्या विरुद्ध ही कारवाई होऊ शकते, परंतु घडलेला प्रकार आतापर्यंत काय काय घडलेला आहे त्याची अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट जी आहे ते आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। काल रात्री सर्वप्रथम ही माहिती आम्हाला मिळाल्याच्या नंतर आम्ही हा संपूर्ण प्रकार जो आहे तो बदलापूरच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। त्याच्यानंतर पोलीस यंत्रणा देखील याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे। अधिकृतरित्या अद्यापही पोलिसांच्या माध्यमातून कोणती प्रतिक्रिया आलेली नसली तरी पोलिसांच्या माध्यमातून हा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे। याच्यामध्ये पोस्को कायदा आणि सोबतच अॅट्रॉसिटी कायदा जो आहे तो या आरोपीच्या विरोधात लावण्यात आलेला आहे आणि कुठेतरी बदलापूरचं नाव जे आहे ते कलंकित होताना आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे कला सांस्कृतिक शहर म्हणून आपल्या शहराला ओळखलं जातं, मोठ्या प्रमाणात मोठमोठे उत्सव महोत्सव आपल्या शहरामध्ये होत असतात, अनेक मोठे दिग्गज नेते बदलापूर शहरामध्ये येत असतात आणि अशातच कुठेतरी अशा घटना घडल्यामुळे शहराचं कुठेतरी नाव खराब होताना आपल्याला पाहायला मिळते। मागील वर्षीचा प्रकार असेल, ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा असाच एक प्रकार घडलेला तेव्हा अक्षरशः लोकांनी 8 तास रेल रोको केलेला आणि आता आपण जर पाहिलं तर मागच्या महिन्यात स्कूल व्हॅनमध्ये ही धक्कादायक घटना घडली, त्याच्यानंतर कुठेतरी प्रशासन खडबडून जागं होईल असं वाटत होतं, परंतु आता आपण जर पाहिलं तर एका चिमुकलीवरती हा अतिप्रसंग जो आहे तो ओढावलेला आहे आणि हे सगळं कधी थांबणार हा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण होते। काय त्या लहान मुलीला वाटलं असेल, 12 वर्ष 3 महिन्याची ती मुलगी होती आणि त्या स्कूल व्हॅनमध्ये तिच्यासोबत हा अतिप्रसंग घडला। खरं तर तात्काळ तिने तिच्या कुटुंबियांना, घरच्यांना ही माहिती सांगितली, घटना सांगितली। कुटुंबियांनी ही क्षणाचाही विलंब न करता पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांनी 2 तासाच्या आत जे आहे ते या आरोपीच्या ज्या आहेत त्या मुसक्या आवळल्या। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण या घटनेचा तपास केला जातोय आणि कठोरातलं कठोर शासन या संपूर्ण घटनेच्या विरुद्ध झालं पाहिजे असा आवाज जो आहे तो जनसामान्यांमधून येत असताना आपण बघू शकतो। ही घटना कुठेतरी लाजिरवाणी आहे, शहराच्या दृष्टीने जी आहे ती ही घटना जी आहे ती लाजिरवाणी आहे आणि या घटनेमध्ये आता काय काय घडलेलं आहे याचा आढावा आपण घेतला आहे। महत्त्वाचं म्हणजे हा सगळं ही विकृती केल्याच्या नंतर त्या आरोपीने त्या चिमुकलीला विचारले की तुला मजा आली का। म्हणजे आपण जर विचार जरी कल्पना जरी केली तर खूप वाईट वाटते, खूप वाईट वाटते आणि कशी ही मानसिकता असू शकते। एका जे पालक असतात ते विश्वासाने मुलांना शाळेमध्ये, व्हॅनमध्ये, बसमध्ये पाठवत असतात आणि अशा घटना
घडल्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे. प्रशासन कोणत्या प्रकारे कठोर निर्णय घेणार तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की या मागच्या महिन्यात जेव्हा ही घटना घडलेली तेव्हा देखील वाहतूक विभागाच्या माध्यमातून जे आहे ते कठोर शासन केलं जाईल असं सांगण्यात आलेलं. प्रत्येक शाळेच्या व्हॅनची त्यांनी तपासणी केली होती, परंतु एवढं सगळं घडूनही ज्या शाळेच्या व्हॅनमध्ये ज्या बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे त्या बसमध्ये आताही कुठली महिला कामाला नव्हती. त्यामुळे बदलापूरमधल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. प्रशासन कधी जागं होईल? प्रशासन खरंच या गोष्टीला, या संपूर्ण घटनेला गांभीर्याने घेत आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. जर ते गांभीर्याने घेत असेल तर या घटना घडतातच कशा? तुमचा या संपूर्ण प्रक्रियेवरती लक्ष आहे की नाही? आणि लक्ष असेल तर मग प्रशासन कुठे कमी पडतंय? एवढं सगळं घडू नाही, कारण की एकच महिना या घटनेला घडलेला आहे. मागच्या महिन्यात अशीच घटना घडली. याच पोलीस स्टेशनच्या बाहेर आपण उभे होतो, वार्तांकन करत होतो आणि ती जी घटना होती ती एका व्हॅनमध्ये घडली. ती व्हॅन जेव्हा इथे आणण्यात आली तेव्हा तिच्यावरती दगडी मारण्यात आल्या आणि तो रोष बदलापूरकरांचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्या घटनेला एक महिनाही होत नाही तर पुन्हा एकदा तशीच घटना स्कूल व्हॅनमध्ये घडलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, प्रशासनाच्या कारभाराचा प्रश्न निर्माण होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराविषयी प्रशासन, शासन जे आहे ते कठोर आहे की नाही, या संपूर्ण घटनेला ते गांभीर्याने घेतात की नाही, आणि ही सगळी घटना घडल्याच्या नंतर आता तरी प्रशासन कठोरपणे सर्व नियम पाहणार आहे की नाही, आणि अशा प्रकारे जर कोण कृत्य करत असेल, जर कुठल्या शाळेमध्ये अद्यापही कुठल्या व्हॅनमध्ये जर महिला नसेल तर त्यांच्यावरती कारवाई होणार का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु कालच्या घडलेल्या या घटनेनंतर कुठेतरी शहराचं नाव जे आहे ते खराब होताना आपल्याला पाहायला मिळते. कला सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या बदलापूर शहराची ओळख जी आहे ती भलतीच होत चालली. त्यामुळे कुठेतरी शहराचं नाव जे आहे ते खराब होताना आपल्याला पाहायला मिळते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी, शहरातली शांतता अबाधित राहण्यासाठी सगळे प्रयत्नशील असतात, परंतु ही घटना ही खूप उशिरा काल कळाली. खरं तर ही माहिती समोर येणं गरजेचं होतं, परंतु विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती आम्हाला कळाल्याच्या नंतर काल रात्री आम्ही लाईव्ह करून ती माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती. त्याच्यानंतर ही बातमी खरं असल्याचं शिक्कामोर्तब झालं. आणि आताही आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या संपूर्ण घटनेचा तपास युद्ध पातळीवरती केला जातोय. परंतु अशा घटना घडतातच का असा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण होतोय. कारण की एक महिन्यापूर्वीच एवढी धक्कादायक घटना घडलेली असताना, त्या जखमा ताज्या असताना खरं तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सर्व जे स्कूल व्हॅन धारक आहेत, जे बस धारक आहेत, त्यांना धारेवर धरणं अपेक्षित होतं. परंतु एका महिन्याच्या आतच अशी घटना घडल्यामुळे कुठेतरी जनसामान्यांमध्ये रोष आपल्याला पाहायला मिळतो. बदलापूर शहरातली अशी प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर वॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.